आणि आता सुपरफास्ट 50 बघूयात. भाजपच्या निवड समितीच्या बैठकीत महाराष्ट्रातील 25 जागांवर चर्चा. भाजपच्या विद्यमान 25 जागांवर चर्चा. आज यादीची शक्यता, तर शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार गटाच्या जागांवरही चर्चा. कमी जागा कमी जागा मान्य नसल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्ली वारीस रद्द. सूत्रांची माहिती. काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात प्रवेश करणार. आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास नंदुरबार जिल्ह्यातून महाराष्ट्र प्रवेश करणार. तर राहुल गांधींच्या शिवाजी पार्क येथील सभेला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार. राहुल गांधींच्या नंदुरबारमधील सभेआधी काँग्रेस नेते केसी पाडवींकडून तयारीचा आढावा. गुजरातमधून अतिक मार्गक्रमण करणारी भारत जोडो न्याय यात्रेत अखेरच्या टप्प्यामध्ये आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरात पोलिसांकडून खबरदारी. सभेआधी शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. उपमुख्यमंत्री फडणवीस आज 1 दिवसाच्या कर्नाटक दौऱ्यावर. लोकसभेच्या अनुषंगानं मंगलोरमध्ये क्लस्टर बैठकीला हजेरी लावणार. लोकसभेचा आढावा घेण्यासाठी 1 दिवसाचा दौरा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार. राज ठाकरे मतदारसंघातील शाखांना भेटी देणार. उद्धव ठाकरे आज आणि उद्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर. राळेगाव, पुसद, कारंजा आणि वाशिम इथं कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन. केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर शहा फडणवीसांमध्ये बैठक. राज्यातील जागा वाटपाबाबत फडणवीस आणि शहांमध्ये चर्चा झाल्याची माहिती. मोदी भाजप मुख्यालयामधून बाहेर पडल्यानंतर शहा फडणवीसांमध्ये चर्चा. काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता. काँग्रेसच्या बैठकीत 7 राज्यांच्या उमेदवाराबाबत चर्चा. तर 15 मार्चला पुढील बैठक. सातारा जिल्ह्यात लोकसभेसाठी 1000 उमेदवार उभे करणार. पाटणच्या सकल मराठा समाजाचा निर्णय. 50 उमेदवारांची यादी जाहीर. भाजपच्या बैठकीत चंद्रपूर लोकसभेसाठी मंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या नावाची चर्चा. तर जालन्यातून रावसाहेब दानवेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता. भाजपच्या बैठकीत बीड लोकसभेसाठी पंकजा मुंडेंच्या नावाची चर्चा. तर पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता. कोल्हापूर लोकसभेसाठी भाजपकडून समरजित घाटगेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता. शिवसेनेनं जागा न सोडल्यास समरजित घाटगे शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढणार. सूत्रांची माहिती. सांगली लोकसभेसाठी भाजपकडून संजय काका पाटलांचा उमेदवारीची शक्यता. तर उद्धव ठाकरेंकडून चंद्रहार पाटलांना सांगलीतून उमेदवारी. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचा ठाकरे गटात प्रवेश. सांगलीत चंद्रहार पाटील ठाकरे गटाचे उमेदवार. जळगावच्या अमळनेरमधील भाजप पदाधिकारी ललिता पाटील यांचा ठाकरे गटात प्रवेश. ललिता पाटील जळगाव लोकसभेच्या जागेवर लढण्यास इच्छुक. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती. उपमुख्यमंत्री अजित पवार पृथ्वी संगमावर समाधीस्थळाला अभिवादन करणार. बनावट आदेश काढून सरकारी वकील नेमल्याचं प्रकरण. तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचा जबाब नोंदवण्याचे आदेश. न्यायाधीश स्वप्नील तौशीकर यांचे कुलाबा पोलिसांना आदेश. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महादेव जानकरांकडून परभणीत शक्ती प्रदर्शन. पोखर्णी ते परभणी समाधी सभास्थळापर्यंत सरासपकडून 4 चाकी वाहनांची भव्य रॅली. उद्या धुळ्यात भारत जोडो न्याय यात्रा. महिला न्याय हक्क परिषदेत राहुल गांधी महिलांशी साधणार संवाद. पुण्याच्या भोर तालुक्यात सुप्रिया सुळेंचा फ्लेक्स फाडल्याचा प्रकार. पोलिसांनी फ्लेक्स तात्काळ हटवला. खुडसाळपणे समाजकंटकानं प्रकार केल्याचा पोलिसांना संशय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाव आणि चिन्हावरील याचिकेवर आता गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार. केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयाला शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं. जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांना जीवे मारण्याची धमकी. अज्ञात व्यक्तीनं फोन गोरंट्याल यांना धमकी दिल्याचा प्रकार आहे. तर पोलीस आयुक्त देवेंद्र भारतींना गोरंट्याल यांची माहिती त्यांनी दिलेली आहे. वाशिममध्ये रब्बी हंगामातील पिकांसाठी सिंचन प्रकल्पाचा मोठा वापर. बहुतांश सिंचन प्रकल्प कोरडे पडल्याचं चित्र. जळगावातील उमाळा येथील पेपर वाटणाऱ्या विशाल धनगर नावाच्या तरुणाची सीमा सुरक्षा बलात निवड. हलाखीच्या परिस्थितीवर मात करत जिद्दीनं केली तयारी. साताराच्या डॉक्टर जान्हवी गे या तरुणीचा नवा विक्रम. कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी सलग 12 योगासनांचे होल्डिंग टाइम आव्हान स्वीकारून नोंदवला रेकॉर्ड.
यशवंतराव चव्हाणांच्या जयंतीनिमित्त पाटणच्या संदीप डाकवे यांची अनोखी कलाकृती सादर, स्टोन आर्टमधून दिली मानवंदना. ठाणे पालिकेकडून माघार घेणाऱ्या ठेकेदारावर कारवाईचा बडगा. उथळसर, कळवा आणि वागळे इस्टेटमधील नाले सफाईच्या ठेकेदारांना पुढील 3 वर्ष पालिकेच्या निवेदनात सहभाग होता येणार नाही. ठाणे पालिका थकबाकीदारांसह पाणी चोरांवर कारवाईचा बडगा उगारणार. नळ जोडणी खंडित करण्यासह पाणी चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्याची तयारी. खाशाबा जाधव स्पर्धेत कोल्हापूर चॅम्पियन. उदगीरमधील स्पर्धेत कुस्ती शौकीनांची गर्दी. महारेराकडून दलालांची नावं मान्यताप्राप्त यादीतून रद्द. 13,785 दलालांनी महारेराचे प्रमाणपत्र न घेतल्यानं कारवाई.